नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आमच्या गावची होळी आता या ठिकाणी पेटायला लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा, हे 5 जण आता होळी पेटवायला 5 जण लागतात. आमची परंपरा ही आता आम्ही या ठिकाणी होळी पेटवायला लागले. होळी जबरदस्त अशी मोठी होळी बनवली बघा, तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी पेटणार आहे आणि आता हे 5 जिकडे आहेत ते या ठिकाणी येतात. बाहेर टोपी आहे, टोपी टोपी आहे डोक्यात. तर मित्रांनो, हे पहा, आता आपण इकडे पाहूया. बघा मित्रांनो, ही जुनी परंपरा, ही लहान मुलांची आमचे आई वडील पहिले शिमग्याला म्हणजे होळीच्या दिवशी आहे बघा, हे घाटूर आणि ही घाटी. हे बघा, तर या ठिकाणी ही जुन्या आठवणी या मित्रांनी राखलेल्या होत्या. ही जुनी आठवणी, ही लहानपणाच्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आलं, हे घाटूर गळ्यामध्ये घातलं आहे आणि ही घाटी. तर ही लहानपणाची एक आठवण म्हणून या ठिकाणी बघा आपण पाहू शकताय. घाटूर आणि घाटी आमच्या ही परंपरा आहे, जुनी परंपरा या ठिकाणी ही जोपासलेली आहे. तुम्ही पाहू शकता ह्या मित्रांनो. हे बघा, ही घाटी आणि घाटूर. हे बघा, ही आहे आमची होळीची परंपरा. ही आरशा असलेली घाटी तुम्ही पाहू शकता. ही साखर घाटीला म्हणते आणि हा जो गळ्यामध्ये आहे हा घाटूर आहे. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी होळी पेटवायला सुरुवात होणार आहे. पाहूया मित्रांनो, ही होळी आमची या ठिकाणी कशी पेटली जाते ही मी तुम्हाला दाखवणार. या ठिकाणी 5 जण होळी पेटवायला या ठिकाणी आले जातात. आता थोडं आमची होळी या ठिकाणी पेटणार आहे. आणि होळी पेटायला लागली. थोडीशी मोठी लागणार असल्यामुळे त्यामुळे होळी थोडीशी लेट पेटली. बघा, आता आपण प्रदक्षिणा घालायला लागलेलो आहे आणि या प्रदक्षिणा घालता असताना मित्रांनो, आमच्या प्रत्येकाच्या ग्रामस्थाच्या हातामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य, हे नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य आमच्या या होळीला व्हायला जातो आहे. आता हे प्रत्येकजण या ठिकाणी होळीला हे पुरणपोळीचा नैवेद्य वाहतात. बघा मित्रांनो, आता हे प्रदक्षिणा घालायला 5 प्रदक्षिणा घातले जातात
होळीला. तर या ठिकाणी हे बघा आपण पाहू शकता या ठिकाणी प्रदक्षिणा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी घालतात बघा.